चंदूने एक मोटरसायकल 10,500 रुपयाला विकली. जर त्याला या व्यवहारात 5% नफा झाला, म्हणजे उदाहरण काय दिलंय रे, नफा आणि तोटा. काय दिलंय, नफा आणि तोटा. पुढे काय दिलंय, टक्के दिलंय. म्हणजे या नफा आणि तोट्याचं कंपॅरिझन कोणासोबत करायचे, 100 सोबत. म्हणजे ज्यावेळेस नफा झाला, त्या नफा ज्यावेळेस होईल त्यावेळेस काय करायचं, प्लस करणार. मग किती टक्के नफा झाला, 5%. म्हणजे किती, 105%. ज्यावेळेस 10,500 रुपयाला सायकल विकली त्यावेळेस किती टक्के नफा झाला, 5%. म्हणजे वस्तू किती, सायकल किती भेटली, 105%ला. मग सरळ डायरेक्ट लिहायचं 10,500 बरोबर 105%. तर काढायचं काय आपल्याला, खरेदी किंमत. खरेदी किमतीला म्हटलं जातं मूळ किंमत, आणि खरेदी किंमत नेहमी किती टक्के असते, 100%. मग टक्क्याच्या खाली टक्के, रुपयाच्या खाली रुपये. मग 100%ला किती रुपये, क्रॉस मल्टिप्लिकेशन किती, 10,500 गुणिले 100 भागाकारामध्ये 105. 105 एक 105, वरती 105 एक 105, पुढचे दोन शून्य आले. 100 गुणिले 100 म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल, 10,000 रुपये.